काय एवढं विशेष आहे? काय गाडी घेणं बंगला बांधणं म्हणजे काय पराक्रम आहे का? अहो एका पोराला बंगला केवढा बांधावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. एका पोराला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय करत? काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? हा अकलीचा पता नाही. महिला म्हटलं एका बाईला किती साड्या असतात? 24 धर चाल दर तासाला एक साड्या घरात ठेवायची काय करत? तुझ्यात शिंगा एवढ्या साड्या बोल नाही. तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का? याला मटन, याला 90 फेर अँड लवली हा खर्च लई आहे. नाही तर 2 पायजमे 1000 रुपयाला येतात आणि 730 रुपयाला 1 किलो मटन येते. एक माणूस धाब्यावर चांगला टाईट करायला 32 रुपये 35 पैसे लागतात. 22 रोट्या खाणारे सांडे 22. शिका जरा. हायवेच्या कडेला पंपावर कामाला आहे, हवा भरून देते, दारू पित नाही. पंक्चर काढून देते, दारू पित नाही. बंगल्याचं काम द्या काम, रातभर प्लाउड ताशीत आहे, दारू पित नाही. आमची जमीन इकून बाहेर जेवायला आहे. तुम्ही बधीर होईल तुम्हाला माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. हे चाललं आपलं. एवढ येत आपली शिकाबाया त्यांचं. एमपीची ट्रक जर रस्त्यात बंद पडली ना ते साईडला गाडी लावून दगडाखाली दगडाची चूल करून भात शिजून खाता येईल. आपली नवरा बायको दोघं नोकरी करतात. 6 चपात्या हायवेवरून आणती स्कूटीवर जाऊन, गॅस पिटीत नाही. 6 चपात्याने एक लाल बाटली आणते ती आणि ती बाटली पिळी ती त्या चपाती. काय लाल गळत त्याच्यातून काय ते सास का काय सुस का काय काय म्हणतो ते. सास का सुस काय श्वास का काय आहे ते चपातीला चोळीत मुटकुळे करून प्राण फटा खायची तरी अक्कल आहे का? मॅगी खाते मॅगी आणि ती शिजवली ना लांब पांढरी गांडूळ तयार होते. गांडूळच गेलं बहिणींमध्ये काय खायला नाही करणार. आणि मग म्हणायचं शुगर वाढली ना, अटॅक वाढला, पिढ्या संपल्या ना. हा विनोद आहे का? बोला. खायला सरळ बसायला आणाले बरोबर पटकान बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडली तो त्याला काय माहिती सावधान. अरे कोणीतरी खरं बोला. 4थीला कोण आहे तुमच्यात? ती डायरेक्ट 4थीला गेलाय, 3 वर्ष शाळेत जाईल नाही. हो नाही ब नाही कोण आता ते डॉक्टर होईल. माणसं उभ्यानं मरतील ना. आणि आमच्यासारखे खरे बोलत आहे ना त्याच्या लगेच क्लिपा तयार करायच्या. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या. हे मोबाईल मध्ये कॅमेऱ्यामध्ये कीर्तन घेऊन जायची. हे न्यायला हरकत नाही, यांच्यासाठीच कीर्तन आहे. हे इतके दरिद्री लोक आहेत हे कॅमेऱ्यामध्ये कीर्तन नेतं ना. हे पूर्ण कीर्तन युट्यूबला नाही टाकत कधी नाही. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं आणि ठोकून द्यायचं आमच्या. TRP त्यांना इज्जत आमची. तुम्हाला युट्यूबला कीर्तन टाकायचं ना रामकृष्णारीपासून शेवटपर्यंत टाक म्हणजे लोकांना वाक्याचा संदर्भ कळेल. तुम्हाला पेपरला बातमी द्यायची ना कीर्तनाची, रामकृष्णारीपासून कीर्तन लिहून काढ अख्ख 7-8 पानं आणि चालीन सगळं टाक. इकडला अर्ध वाक्य घ्यायचं, इकडला. जी माणसं समाजात चांगलं वागतात त्यांना यांनी डॅमेज करायचा धंदाच काढला. मला चौथीला गेलंय डायरेक्ट. बोललं कोणी बोललं? 10वीचं 12वीला गेलंय कोणी बोललं? इथं लाईट गेली का मोर्चे आहे, डिपे जळाले का मोर्चे आहे, हायवे तुंबला मोर्चे आहे, लाईट गेली मोर्चे आहे, गुरुजी शाळेत आला नाही मोर्चे आहे. सगळ्यात महाग दारू आहे. कधी मोर्चा निघला? दारूचे भाव उतरले पाहिजे. आलं कधी? येऊ शकत नाही कारण दारू ही आत्ताच्या समाजाची नितांत गरज आहे. घ्या. माझी एक इच्छा आहे तुम्हाला राधाकृष्णांच्या कथेत सांगतो. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला.
आणि मी असाही मिळालो तर तुमच्यात काही बदल होणार नाही. पण जाऊ द्या.